हॅलो फ्रेंड्स, कसं आहात तुम्ही? या व्हिडिओमध्ये मी स्टाफ सिलेक्शन थ्रू जी MTSची मेगा भरती आलेली आहे, साधारणपणे 7,000 ते 8,000च्या दरम्यान जागा आहेत. त्या एक्झाम पॅटर्न्स कसा असेल, त्या MTS एक्झामचा सिलेबस काय असेल आणि कोणकोणते टॉपिक्स तुम्ही केल्यावर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतील, ह्या सर्व विषयांबद्दल मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि जे माझ्या चॅनलवर नवे व्ह्यूवर्स आहेत, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. तर जी MTSची एक्झाम आहे त्याचा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता 5 फेब्रुवारी ते 21 मार्चपर्यंत. लास्ट डेट आहे ऑनलाईन पेमेंटची 23 मार्च. आणि एक्झाम जी टायर 1 एक्झाम आहे पेपर 1चं डेट आहे कॉम्प्युटर बेस्ड CBT 1 to 20 जुलै आहे. आणि पेपर 2 आहे डिस्क्रिप्टिव्ह पेपर, तो 21 नोव्हेंबर 2021ला आहे. हे जी एक्झाम पॅटर्न आहे थ्री फेजमध्ये आहे. फर्स्ट फेज जी आहे ते पेपर 1 होईल कॉम्प्युटर बेस्ड MCQ होईल. फेज 2 पेपर 2 होईल डिस्क्रिप्टिव्ह पेपर असेल. आणि फेज 3 जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फायनल सिलेक्शन आहे. या एक्झामसाठी इंटरव्ह्यू नाही. आता बघू आपण एक्झाम पेपर 1. पेपर 1 जो आहे तो 100 मार्क्सचा आहे. त्यामध्ये 4 सेक्शन्स आहेत. जनरल इंग्लिश 25 क्वेश्चन 25 मार्क्स असतील. जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग 25 क्वेश्चन 25 मार्क्स. न्यूमेरिकल ॲबिलिटी 25 क्वेश्चन 25 मार्क्स. जनरल अवेअरनेस 25 क्वेश्चन 25 मार्क्स. टोटल तुमच्याकडे 1 hour and 30 minutes म्हणजे 1.5 तास 90 मिनिट्स असतील. ह्या पेपर 1 जो MCQ आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप कॉम्प्युटर बेसवर निगेटिव्ह मार्किंग आहे. त्यासाठी 0.25 मार्क्स निगेटिव्ह आहेत. म्हणजे तुम्ही जर एक क्वेश्चन्स रॉंग आन्सर दिलं तर तुमचे 0.25 मार्क्स रिड्यूस होतील. ह्याच्यानंतर ह्या पेपर 1 दिल्यानंतर तुमचं मेरिट लागेल. आणि जे पेपर 2साठी आता पेपर 1 झालेला आहे त्याच्यासाठी 2 ग्रुप केलेले आहेत तिने. फर्स्ट जे ग्रुप आहे तो एजचा 18 ते 25 वर्षाचा आणि सेकंड आहे 18 ते 27 वर्षाचा. सेपरेट कट ऑफ लागेल कॅटेगरी वाईज आणि युनियन टेरिटरी स्टेट वाईज. आता MTSचा जो पेपर 1 आहे त्याचा पूर्ण सिलेबसबद्दल बोलू. पहिला इंग्लिश लँग्वेजबद्दल बोलू. इंग्लिश लँग्वेजमध्ये जे तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते करावे लागतील. ह्या टॉपिक्समधूनच क्वेश्चन्स येतात दरवेळी. ते आहेत सिनॉनिझम, अँटोनिझम, वन वर्ड सबस्टिट्यूशन, सेंटेन्स कंप्लिशन, स्पॉटिंग एरर्स, म्हणजे ग्रामर्स पूर्ण चांगल्या प्रकारे तुम्हाला करावं लागेल. सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट, ॲडम्स अँड फ्रेजेस, स्पेलिंग टेस्ट, क्लोज पॅसेज, फिल इन द ब्लँक्स, हे म्हणजे ग्रामर चांगल्या प्रकारे जो करेल त्याचं इंग्लिश सेक्शन्स एकदम सोपा जाईल. जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंगवर जे 25 मार्क्स आहेत ते ह्याच टॉपिक्सवर येतात. त्यामध्ये टॉपिक्स आहेत ॲनॉलॉजीज, क्लासिफिकेशन, ट्रेंड, स्पेस ओरिएंटेशन, व्हेन डायग्राम, ड्रॉइंग इंटरफेस, सिरीज, वर्ड बिल्डिंग्स, कोडिंग अँड डिकोडिंग ऑपरेशन्स, एम्बेडेड फिगर्स, क्रिटिकल थिंकिंग, हेच टॉपिक्स करा. ह्याच्या व्यतिरिक्त बाहेरचे टॉपिक्स येतच नाही. थर्ड जो सेक्शन आहे न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, त्यामध्ये जे तुम्हाला टॉपिक्स करायचे ते ह्या प्रकारचे आहेत. नंबर सिस्टीम करायची लागेल. फंडामेंटल अर्थमेटिक ऑपरेशन म्हणजे रेशो, प्रोपोर्शन, पर्सेंटेज, स्क्वेअर रूट्स, ॲव्हरेज, इंटरेस्ट, अल्जेब्रा करावं लागेल. एकदम डिफिकल्ट नाही, बेसिक करा ओनली. मेन्शुरेशन करावं लागेल. ट्रायंग्युलर, क्वाड्रॅटिकल, रेग्युलर फिल्म, सर्कल्स, देन स्टॅटिस्टिकल चार्ट्स. बेसिक करा. एकदम डिफिकल्ट लेवलचे जे क्वेश्चन आहेत ते ह्या एक्झामला येत नाहीत, ते SSC CGLच्या एक्झामला येतात. जनरल अवेअरनेसला जे टॉपिक्स आहेत ते हिस्ट्रीमध्ये हे करावे लागेल. इतकंच करा. प्राचीनवर फोकस करा. वैदिक कल्चर लाईक नालंदा, टेम्पल्स इन्स्टिट्यूशन नालंदा, मिडवेल इंडिया आणि मॉडर्न इंडियावर फोकस करा. जिओग्राफीवर थोडेफार जे सेक्शन्स दिलेले आहेत मी ह्या PDF मध्ये, हे फेमस सी पोर्ट्स आणि एअरपोर्ट्स, ब्रिक्स लाईक वर्ड ब्लँक्स, IMF RBIचे रूल्स, थोडे जिओग्राफीचे फिजिकल जिओग्राफीवर फोकस करा. तसेच ह्या व्हिडिओची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर माझे मिळेल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तर हे जे PDF मधून तुम्हाला कोणकोणते टॉपिक्स करावे लागतील ते कळून जाईल. इकॉनॉमीवर हे टॉपिक्स करावेचे आहेत. टर्मिनॉलॉजी ऑफ बजेट, नॅशनल इन्कम, GD, फिजिकल डिफिशिएट, मेनी मोर, 5-year प्लॅन, इन्स्टिट्यूशन अँड RBI CBची इम्पॉर्टन्स. पॉलिटीवर जे टॉपिक्स करावे लागतील हे पूर्ण दिलेले आहेत. सुप्रीम कोर्ट, मिनिंग ऑफ राईट्स, इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट, कॅगची बी रिक्रुटमेंट आता निघालेली आहे. फॅक्ट्स अबाउट द पार्लिमेंट, फंडामेंटल ड्युटीज, गव्हर्नन्स, देन करंट अफेअरचे मोस्ट इम्पॉर्टंट 6 मंथचं करा, त्याच्यापेक्षा जास्त करण्याची जरूरत नाही. त्यानंतर पेपर 2 जो आहे तो क्वालिफाईंग नेचरचा आहे. हे झाला पेपर 1. आता पेपर 2 बद्दल बोलू. हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. त्यामध्ये जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे तो 21 नोव्हेंबर 2021ला होणार आहे. 50 मार्क असेल आणि 30 मिनिट असतील. हा क्वालिफाईंग नेचरचा नॉर्मलाइज स्कोर होणार पेपर 1चा. जे स्कोर पास होतील ते पेपर 2ला जातील. पेपर 2 क्वालिफाईंग आहे. 40% फॉर अनरिझर्व्ड, 35% फॉर रिझर्व्ड कॅटेगरीला मार्क्स पाडावेच लागतील पेपर 2ला. पेपर 2चा जो सिलेबस आहे तो या प्रकारे आहे. तुम्हाला त्यामध्ये शॉर्ट एसे अँड लेटर लिहावं लागेल. 50 मार्क्सला असेल, 30 मिनिट्स.
8 शेड्यूलमध्ये जे आहे कॉन्स्टिट्यूशन त्यामध्ये ज्या भाषा दिलेल्या आहेत त्या भाषांमधले कोणत्याही एका भाषेमध्ये तुम्ही पेपर लिहू शकता. पेपर 2 ह्या भाषा आहेत लँग्वेज फॉर पेपर 2 हिंदी, इंग्लिश, आसामी, बेंगॉली, बोडो. महाराष्ट्रासाठी आहे मराठी लँग्वेज. 14 नंबरचा कोड आहे हा. तुम्ही कोड पेपर एक्झाम फॉर्म भरताना नक्की भरा, मगच तुम्हाला पेपर 2चा क्वेश्चन पेपर मराठीमध्ये रिटर्न करता येऊ शकतो. हा कोड लक्षात ठेवा, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर पेपर 2 झाल्यानंतर फेज 2 जेव्हा होईल त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आणि फायनल सिलेक्शन. फायनल रिझल्ट कॅटेगरी वाईज लागणार, म्हणजे 18 ते 25 एज ग्रुपसाठी वेगळा आणि 18 ते 27 एज ग्रुपसाठी वेगळा, स्टेट युनिटेटसाठी वेगळा, कॅटेगरी वाईज वेगळा लागणार. फायनल सिलेक्शन हे पेपर 1वरच आहे. पेपर 2 हा ओनली क्वालिफाईंग नेचरचा आहे, इतकं लक्षात ठेवा. फोकस करा पेपर 1वर, कारण पेपर 2 ही इम्पॉर्टंट आहे परंतु क्वालिफाईंग आहे. पेपर 1वर चांगल्या प्रकारे फोकस करा. ह्यानंतरचा जो माझा व्हिडिओ आहे तो SSC MTSच्या बुकलिस्टबद्दल आहे, तर तोही तुम्ही व्हिडिओ नक्की पहा. आणि तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.